Hello students, in today's lecture we are going to talk about Golgi bodies, which is one of the cell organelle, right? आता लास्ट लेक्चरमध्ये आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फिनिश केला अँड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू टेक अ ब्रीफ अकाउंट फॉर Golgi body. First of all, we will talk about the discovery part. Who discovered this Golgi body and all? म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणी डिस्कवरी केली, देन त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या सेलमध्ये ह्याला फाइंड आउट केलं किंवा कोणत्या टाईपच्या स्पीशीज होत्या, कारण बऱ्याच वेळेला ह्या टॉपिकवरती सुद्धा MCQ विचारले जातात. सो लेट स्टार्ट विथ दॅट डिस्कवरी पार्ट. फर्स्ट, the person who discovered Golgi body first by George. फर्स्ट असे पर्सन की त्यांनी Golgi बॉडीजला डिस्कवर केलं. पण जेव्हा केव्हा ह्यांचं जे काही मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर असेल, म्हणजे आपण काय सांगितलं, काही टर्म ह्या डिस्कवर केल्या जातात, काही जण त्यांचा अल्ट्रा स्ट्रक्चर देतात, काही जण त्यांची टर्म कशी यूज करायची किंवा कोणत्या नावाने त्यांना ओळखलं जायचं हे एक नाव देणं, नॉमेनक्लेचर किंवा ती टर्म कॉइन करणं, हे असे प्रत्येक रोल वेगवेगळे स्पेसिफिक पर्सन करताना दिसून येतात. सो Golgi body is discovered by George, but the morphological study is get done by one scientist known as Dalton. Morphological study of this Golgi body is done by Dalton, and just because of that this Golgi body is also known as, when he studied its morphological part, it's somewhat complex, so because of that it is also known as Golgi complex also, Golgi complex, or it is also known as Dalton's complex. किंवा काय म्हणणार आपण त्याला, डाल्टन्स कॉम्प्लेक्स. सो डाल्टन हे असे होते की त्यांनी त्यांच्या मॉर्फोलॉजिकल स्टडी थ्रू सांगितलं. कुणामध्ये पाहिलं, सो ही ऑब्झर्व्ड इन नर्व सेल. नर्व सेल माहिती आहेत आपल्याला, न्यूरॉन. कुणाच्या नर्व सेलमध्ये पाहिलं, ही ऑब्झर्व्ड इन नर्व सेल ऑफ कॅटच्या नर्व सेलमध्ये पाहिलं. आणि दुसरे जे होते ते होते बार्न ऑल. ॲक्च्युली हा बर्ड आहे, ह्याचा फेस जो असतो तो मात्र असा औलसारखा दिसतो, म्हणून ह्या बर्डचं नाव आलं बार्न ऑल. डाल्टन फर्स्ट पर्सन ज्यांनी Golgi बॉडीचा मॉर्फोलॉजिकल स्टडी केला. त्यांनी स्टडी करताना ज्या सेलमध्ये स्टडी केला होता ती नर्व सेल होती, न्यूरॉन नर्व सेल माहिती आहेत. त्यांनी ह्याच्यासाठी कॅटची नर्व सेल आणि बार्न ऑल ह्याची नर्व सेल ही सिलेक्ट केली होती. सो इट इज ऑल अबाउट द डिस्कवरी पार्ट. नाव जस्ट अ मिनिट, लिटिल बिट चेंजेस आहेत इथे. इथे डाल्टन नाही आहे, इथे आहे मॉर्फोलॉजिकल स्टडी केला, नाव कॅमिलो Golgi, and just because of it get name after Camillo Golgi, and the ultra structure, sorry by mistake, ultra structure is given by Dalton. ठीक आहे. डिस्कवरी केली जॉर्ज यांनी. आपण थोडंसं हायलाईट करूयात, लक्षात राहील आपल्याला. डिस्कवरी केलेले पर्सन होते जॉर्ज. मॉर्फोलॉजिकल स्टडी केला कॅमिलो गॉल्गी, आणि ह्यांनी सर्वात पहिल्यांदा केला म्हणून त्यांचं नाव आलं, म्हणून आपण ह्याला म्हणतो Golgi बॉडीज किंवा Golgi ॲपरेटस असंही म्हटलं जातं. अल्ट्रा स्ट्रक्चर डाल्टन यांनी केलं आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की अल्ट्रा स्ट्रक्चर इंटरनल जेव्हा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरचा स्टडी केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे फार कॉम्प्लेक्स आहे. आणि मग याच्यानुसार Golgi बॉडीज इट गेट टर्म ॲज Golgi कॉम्प्लेक्स ॲज वेल ॲज डाल्टन्स कॉम्प्लेक्स. त्यांचं क्रेडिट त्यांना दिलं गेलं. लेट्स टॉक अबाउट देअर साईज. फर्स्ट फॅक्टर जो आपण नेहमी बोलतो, प्रत्येक सेल ऑर्गेनल आपण त्याची डिस्कवरी, साईज, शेप,
पोझिशन, स्ट्रक्चर, टाईप असतील तर टाईप्स, फर्दर स्पेसिफिकेशन आणि फंक्शन अशा पद्धतीने घेतो. सेम वेमध्ये डिस्कवरीचा पार्ट झाला. 3 सायंटिस्टची नावं लक्षात ठेवली. असंच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमसाठी होतं, सायटोप्लाझमसाठी होतं, मायटोकॉन्ड्रिया असतील, प्लास्टिड असतील ह्यांच्याबद्दल सुद्धा बोललो होतो. आता जाणार आहोत आपण साईजकडे. द साईज ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज व्हॅरी अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. म्हणजे जसे स्पेसिफिक सेलचे फंक्शन असेल त्या फंक्शननुसार ह्यांच्या साईजसुद्धा चेंज होतात. आपण याच्या अगोदर सांगितलं एव्हरी सेल हॅज अ डेफिनाइट शेप. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर फंक्शन. फंक्शन जसं असेल त्याच्यानुसार त्यांचे शेप हे रिलेट करतात. म्हणजेच इट्स साईज टोटली डिपेंड्स अपॉन देअर फंक्शन. बरं, लास्ट लेक्चरमध्ये याचा हलकासा रेफरन्स दिला आपण की हे गॉल्जी बॉडीज नक्की करतायत काय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने तयार केलेले प्रोटीन किंवा एन्झाईम, म्हणजे प्रोटीन असेल किंवा लिपिड, हे काय केले त्यांनी वेसिकल थ्रू ट्रान्सपोर्ट केले. कुठे येऊन पोचले? गॉल्जी बॉडीजकडे. गॉल्जी बॉडीज ह्या अशा आहेत की त्यांनी त्यांचं मॉडिफिकेशन केलं, त्यांचं पॅकेजिंग केलं आणि फर्दर ट्रान्सपोर्टेशनला पाठवलं. म्हणजेच ज्या सिक्रेटरी सेल्स असतील त्यांच्यामध्ये ह्यांची साईज हायर अमाऊंटवरती दिसेल आपल्याला. अशा कोणत्या सेल्स आहेत त्या पाहूयात. दे आर बिगर इन साईज, but which cell? In secretory cells. While they are smaller in size of non-secretory cells. Non-secretory cells. मग आता सिक्रेटरी सेल्स कोणत्या आहेत, नॉन सिक्रेटरी सेल्स कोणत्या आहेत आपण याच्या अगोदर पाहिल्या. पॅनक्रिएटिक सेल्स असतील त्या सिक्रेटरी आहेत. पॅनक्रिएटिक ज्युसेस झाले किंवा सपोज इन्सुलिन सिक्रिएशन असेल त्याच्यासाठी हेल्प करताना दिसतात. लिव्हर सेल्स असतील ह्या सिक्रेट करतात. एक्झाम्पल लिव्हर सेल, पॅनक्रिएटिक सेल. ह्यांच्यामध्ये मात्र आपण कन्सिडर करूयात ज्या मसल सेल असतात त्या, कारण मसल सेल्समध्ये मात्र ॲज इट इज आपल्याला सिक्रिशनचा रोल दिसत नाही. मसल सेल्स साईज स्पेसिफिक साईज नाही दिली. अदरवाईज न्यूक्लियस असतं तर न्यूक्लियसचा स्पेसिफिक साईज दिला जातो, एवढा मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर एवढे साईजचं आहेत. पण ह्या केसमध्ये ते फंक्शननुसार डिपेंड करतात. जर सपोज एखादी सेल ही सिक्रिशनसाठी फार महत्त्वाचा रोल प्ले करत असेल तर त्यांच्यामध्ये ते बिगर साईजमध्ये सापडतील, ज्यांच्यामध्ये त्यांचा रोलच नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण RBCsमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होता, ह्युमन मॅमल RBCsमध्ये न्यूक्लियस ॲबसेंट होता, कारण त्याच्यामध्ये त्यांचा रोलच नाही आहे. त्याच्यामुळे ते प्रेझेंट असण्याचं कारणच नाही आहे. मॅच्युअर होतं तेव्हा आपोआप तो काय होतो, डिसइंटिग्रेट होतो किंवा डिजनरेट होतो. सेम मॅनर ज्या सेलमध्ये सिक्रिशनसाठी हेल्प होणारे रॅदर दे आर सिक्रिटिंग इन हायर अमाऊंट, दे आर हॅविंग द बिगर गॉल्जी बॉडीज इन दॅट पर्टिक्युलर सेल. फॉर एक्झाम्पल लिव्हर सेल, पॅनक्रिएटिक सेल. इन केस ऑफ स्मॉलर साईज कोणामध्ये दिसणार आहे? इन केस ऑफ नॉन सिक्रेटरी सेल्स सच ॲज मसल सेल्स. मसल सेल्स असतील तर ह्यांच्यामध्ये मात्र सिक्रिशनला ॲज इट इज त्यांचा हेल्प होत नाही. आता बोलूयात आपण त्यांच्या नंबरबद्दल की किती अमाऊंटमध्ये कसे प्रेझेंट असतील, ते किती नंबर प्रेझेंट असतात. एव्हरी ॲनिमल सेल हॅज ॲटलिस्ट वन गॉल्जी बॉडी. दुसरा नंबर. आता ॲनिमल सेलमध्ये दिसतात, प्लांट सेलमध्ये दिसतात, फंजाय असेल त्याच्यामध्ये दिसतात, काही अल्गी फॉर्म असेल तर त्यांच्यामध्ये दिसतात. कुणामध्ये कसे कसे दिसतात? दे आर प्रेझेंट 1 इन एव्हरी ॲनिमल सेल, 6 to 12 इन प्लांट सेल. मेन्शन करूयात. ॲनिमल सेल दे आर हॅविंग 1 इन प्लांट सेल, दे आर हॅविंग 6 to 12. अगेन दे आर हॅविंग सम फ्यू, एकच सांगितली आहे, लोअर ग्रीन अल्गी अँड फ्यू हंड्रेड इन रायझॉइड सेल्स. अल्गीमध्ये पण आहेत लोअर ग्रीन अल्गी. दे आर हॅविंग 1 in number and certain kind of rhizoids, or we can say chara. They are having few
100. आता ॲज इट इज याच्यावरती क्वेश्चन येत नाही आहे, पण आपण डाटा कलेक्ट करून ठेवला आहे आणि आपल्याकडे असला पाहिजे. किती नंबर आहेत? ॲनिमल सेलमध्ये ॲटलिस्ट प्रत्येक सेलमध्ये एक गॉल्जी बॉडी सापडतेच. प्लांट सेलमध्ये 6 to 12 गॉल्जी बॉडीज आहेत, म्हणजे प्लांटमध्ये सिक्रिशन लेवल जास्त आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल एखाद्या प्लांटला जर आपण प्रिक केल्यानंतर बऱ्याच वेळेला त्याच्यामधून स्टिकी व्हाईटिश असं फ्लुइड बाहेर फ्लो होताना आपल्याला दिसून येतं. दॅट मीन्स वॉट, दे आर हॅव्हिंग द मोर नंबर ऑफ गॉल्जी बॉडीज. जे लोअर ग्रीन अल्गी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा एकच सापडतात. रायझोइड्स किंवा कॅरा असेल तर ह्यांच्यामध्ये 100 एवढ्या आसपास सापडतात. आता आपण बोलूयात पोझिशनबद्दल. पोझिशन वाईज जर मला यांच्या बोलायचं असेल तर वर्टिब्रेट्समध्ये आणि इनवर्टिब्रेट्समध्ये दोन्हीही फॉर्ममध्ये वेगवेगळी पोझिशन दाखवली जाते. थर्ड पार्ट इज देअर पोझिशन. डिस्ट्रीब्यूट करूयात आपण वर्टिब्रेट्स आणि नॉन वर्टिब्रेट्समध्ये. इफ वर्टिब्रेट्स आर देअर, वी ऑल आर टॉकिंग अबाउट ॲनिमल vertebrates. Now, in vertebrates they are peritoneal in position. आता हे काय असतं? Peritoneal. And in non-vertebrates, they are get scattered. नॉन वर्टिब्रेट्समध्ये मात्र हे काय होऊन जातात? स्कॅटर्ड होऊन जातात. आता काय करूयात आपण? पेरिटोनियल म्हणजे काय आहे त्याला पाहूयात. पेरी म्हणजे पेरिफेरीला आणि टोनियल म्हणजे आपण आता इथे कन्सिडर करणार आहोत. दिस गॉल्जी बॉडीज आर प्रेझेंट सराउंड और नियर टू द न्यूक्लियस. दे आर क्लोजर टू द न्यूक्लियस. Or we can say near to the centrioles. And in case of non-vertebrates, they are get scattered. काय झालेत ते सगळीकडे? स्कॅटर्ड झालेत, विखुरले गेलेत. म्हणजे वर्टिब्रेट्समध्ये मात्र स्पेसिफिक पोझिशनला दिसतात. कुणाच्या जवळ दिसले? न्यूक्लियसच्या जवळ अजून कोण होते? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि म्हणजेच आपण मगच्या लेक्चरमध्ये जे काही सायटोप्लाझ्मिक व्हॅस्क्युलर सिस्टीमबद्दल बोललो, और आपण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन केली होती, ती होती GERL सिस्टीम म्हणजे गॉल्जी बॉडी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड लायसोसोम जी सिस्टीम आहे, और एंडोमेम्ब्रेन सिस्टीमबद्दल बोललो होतो. सो वर्टिब्रेट्समध्ये ते न्यूक्लियसच्या जवळ आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नॉन वर्टिब्रेट्समध्ये मात्र ते स्कॅटर्ड फॉर्ममध्ये. पहिली डिस्कवरी पाहिली, साईजबद्दल बोललो. डिपेंड करते, छोटे असतील साईजमध्ये, मोठे असतील, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. त्याच्यानंतर आपण नंबरनुसार बोललो. अगेन रिक्वायरमेंट कशी आहे, हायर आहे का नाही आहे, त्याच्यानुसार 6 ते 12 प्लांटमध्ये, परत लोअर अल्गीमध्ये सापडले आणि काही रायझोइड्स किंवा कॅरामध्ये आपल्याला few hundred, म्हणजे इथे मात्र अमाऊंट जास्त आहे, नंबर जास्त आहे. आणि पोझिशननुसार आपल्याला वर्टिब्रेट्समध्ये जर प्रॉमिनंटली लक्षात ठेवायचं असेल, दे आर प्रेझेंट टू द पेरिटोनियल इन पोझिशन. पेरिटोनियल म्हणजे नियर टू द न्यूक्लियस. देन ह्यांच्याबद्दल अजून एक कॅरेक्टरिस्टिक सांगितली जाते, ती आहे झोन ऑफ एक्सक्लुजन. NCERT बुक जर तुम्ही रीड करत असाल तर ह्या सर्व टर्मिनॉलॉजीज तुम्हाला ओळखीच्या वाटतील. झोन ऑफ एक्सक्लुजन. मेनी अ टाइम्स Golgi bodies, they are having nearby area very clear, glass like clear, crystal clear, or we can say very transparent. बऱ्याच वेळेला गॉल्जी बॉडीच्या अवतीभोवतीचा जो एरिया असतो हा अगदी क्लिअर दिसतो आणि त्याला म्हटलं जातं इट इज झोन ऑफ एक्सक्लुजन. हे फक्त गॉल्जी बॉडीच्याच भोवती आपल्याला दिसून येतं. आणि देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इट इज शेप. कुठे गेला? इथे शेपबद्दल बोलूयात आपण. यांचा शेपसुद्धा स्पेसिफिक आहे, प्लिओमॉर्फिक. Now what is mean by the pleomorphic? It is the structure whose shape changes according to the function. म्हणजे जर मला याला कंपेअर करायचं असेल तर आपल्या बॉडीमधल्या WBCs ज्या फायटर सेल्स असतात त्या काय करतात, बाहेरून येणारे फॉरेन पार्टिकल्स जसे असेल त्याच्या अकॉर्डिंग शेप चेंज करतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करतात किंवा ते त्यांच्याबरोबर फाईट करतात, डिफेन्स करतात आणि आपली जी इम्युनिटी असेल तिला स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतात. किंवा इन्फेक्शन असेल, एनी काइंड ऑफ कोणत्याही फॉर्ममध्ये आपल्या बॉडीला हार्म होऊ नये म्हणून ते आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात.
त्यांच्या शेपप्रमाणे त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते टू चेंज देअर शेप अकॉर्डिंग टू द फंक्शन. In the same manner, the shape of Golgi bodies also get changed and their shape is known as pleomorphic. Morphologically change होतो. Pleo that means as per the requirement, as per the situation or how they further are going to perform function, accordingly they changes their shape. हे समजते? बरं, आता आपण जाणार आहोत ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ गॉल्जी बॉडी. हा सर्व पार्ट काय झाला आपला इंट्रोडक्टरी पार्ट झाला आहे. काय काय पाहिलं. फर्स्ट वी टॉक्ड ऑफ डिस्कवरी. हू डिस्कवर्ड द गॉल्जी बॉडी फर्स्ट? जॉर्ज. हू डन द मॉर्फोलॉजिकल स्टडी ऑफ दॅट गॉल्जी बॉडी? तिथे होते कॅमिलो गॉल्गी अँड हेन्स इट गेट नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट ॲज गॉल्जी बॉडीज, कारण त्या सायंटिस्टचं नाव होतं कॅमिलो गॉल्गी. कोणत्या सेलमध्ये त्यांनी स्टडी केला? नर्व सेलमध्ये. कोणाच्या नर्व सेल होत्या? एक कॅटची नर्व सेल घेतली त्यांनी आणि एक बार्न वूल म्हणून आहे, बर्ड आहे तो, त्यांच्या नर्व सेलमध्ये फर्स्ट टाइम त्यांनी गॉल्जी बॉडीचा स्टडी केला. अँड ॲक्च्युअल अल्ट्रा स्ट्रक्चर हे सर्वात पहिल्यांदा प्रोव्हाइड करणारे हे कोण होते? डाल्टन. वेन ही डन द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ दिस गॉल्जी बॉडीज it was somewhat complex, and just because of that it is also known as Golgi complex or Dalton's complex. Discovery part. Then we talked of number, then we talked of size, number, their position, shape आणि त्यांच्याबद्दल एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ती होती झोन ऑफ एक्सक्लुजन. आता आपण जाणार आहोत ॲक्च्युअल गॉल्जी बॉडीचं स्ट्रक्चर, त्यांचे 3 डिफरंट एलिमेंट, त्यांची पोझिशन म्हणजे तिथे कुठे कशी दिसते ती आणि हाऊ दे परफॉर्म देअर फंक्शन. एवढा पार्ट पाहूयात. काय आहे स्ट्रक्चर ऑफ गॉल्जी बॉडीज, म्हणजे मायक्रोस्कोपिक स्टडी करूयात आपण. कुणी केला होता मायक्रोस्कोपिक स्टडी? डाल्टनने. मग डाल्टन यांनी काय सांगितलंय पाहूया. So let's start with the structure of Golgi bodies. Okay, so ultra structure is given by Dalton. फार इम्पॉर्टंट ना, सायंटिस्टची नावं कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. ॲज वी हॅव सीन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज फर्दर शोईंग द 3 डिफरंट एलिमेंट, नेमली सिस्टर्नी, vesicles and tubule. In the same manner, Golgi bodies also shows the 3 different elements, but now in this case the elements are cisternae as usual, same like that of endoplasmic reticulum. Second one is vesicle and third one is vacuoles, not tubule. आता याच्यामध्ये फरक आहे. It further shows the 3 different elements and the elements are, first one is cisternae, सेम आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नुसार. सेकंड आहेत वेसिकल्स आणि थर्ड जे आहेत त्यांना म्हणणार आहोत आपण व्हॅक्युअल्स. ठीक आहे. आता काय काय आहेत पहा. एक कॅरी करायला आहेत, एक ज्याच्यामध्ये पोर करून पॅकेज करायला आहेत, हे असे 2 वेगवेगळे. आणि जेव्हा सिस्टरने असेल तेव्हा ते काय करणार आहेत, त्यांच्यामध्ये ॲक्च्युली मॉडिफाईड करून त्यांच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे जाऊन पोचवणार आहेत. आणि याच्यासाठी सिस्टरनी म्हणजे अगेन परत काय आहे, हे ट्युब्युलर स्ट्रक्चरच आहे. फक्त याच्यावरती आपल्याला एक ट्युब्युलर स्ट्रक्चर एंडला त्यांना थोडेसे बल्ज पार्ट अशा फॉर्ममध्ये काहीतरी दिसतील. कसे आहेत ते आपण त्यांना कन्सिडर करूयात. कसे दिसत आहेत पहिल्यांदा आपण ह्यांच्याबद्दल बोलूयात. सपोज इथे आपण ड्रॉ करायला स्टार्ट करतोय. ठीक आहे.
ओके, आता याच्यामध्ये दोन पार्ट दिसत आहेत. एक पार्ट जो आहे तो आहे कॉन्केव्ह आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे कॉन्व्हेक्स. नावं देऊयात आपण. दिस वन इज कॉन्केव्ह पार्ट or the concave side. This one is convex side or convex part. आता याच्यामध्ये हे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे आणि साईडला मात्र हे असे थोडेसे बल्ज पार्ट आहेत. आता ह्यांचं स्पेसिफिक फंक्शन असं आहे, हे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहेत बट दे आर इंटर कनेक्टेड आणि त्यांच्या एंडला इथे जे मिळणार आहेत आपल्याला ह्यांना म्हणणार आहोत आपण गॉल्जियन व्हॅक्युल्स. गॉल्जियन व्हॅक्युल्स हे जे आहेत ह्यांना म्हणणार आहोत आपण सिस्टर्नी आणि थर्ड वन जे आपण बोलणार आहोत ते आहेत वेसिकल्स. ह्यांना काय नाव देऊयात आपण, थोडंसं आपण ह्यांना कलर फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. हे जे आहेत ह्यांना म्हणणार आहोत आपण गॉल्जियन व्हॅक्युल्स. हा जो बल्ज पार्ट आहे तो. हे जे काही पार्ट आहेत हे सर्व सिस्टर्नीचे आहेत बट दे आर इंटर कनेक्टेड, म्हणजे ह्याचं कनेक्शन मी इथे लावलं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे फर्दर इथून इकडे गेले, इथून हे ह्यांना जॉईंट झाले. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे सपोज आपण इथे जॉईंट फॉर्ममध्ये दाखवूयात. आता ह्याने होणार काय, ह्याने हे कनेक्शन होणार आहे म्हणजे ह्याचे दोन फेज दिसणार आहे. एक सिस फेज असतो, एक असतो ट्रान्स फेज. सिस फेज ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन मॉडिफाईड होऊन ज्या फेजने बाहेर पडतो तो, अशा पद्धतीने दोन. मग याच्यासाठी त्यांना ह्या बरोबर सर्व थिंग्समधून बाहेर जावं लागेल. दोन गोष्टी दाखवल्यात आपण सिस्टरनी, हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसतंय ते. सेकंड वेसिकल्स, सॉरी व्हॅक्युल्स. पहिल्यांदा हे इथे जे काही बल्ज पार्ट आहेत हे म्हणजे काय आहेत, व्हॅक्युल्स. आता आपण बोलूयात वेसिकल्सबद्दल. हे वेसिकल्स आपल्याला इथे ह्या बाजूला असे प्रेझेंट असलेले दिसतात अँड दिस स्पेरिकल स्ट्रक्चर्स आर नथिंग बट दी वेसिकल्स. तीनही एलिमेंट समजत आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये सिस्टर्नी, वेसिकल्स आणि ट्युब्युल होते. ह्या केसमध्ये सिस्टर्नी, वेसिकल्स अँड द गॉल्जियन व्हॅक्युल्स असे तीन फॉर्म आहेत. सिस्टरनी असे एकावरती एक स्टॅक्स ऑफ ट्युब्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीनं एक नेटवर्क फॉर्म करतात. त्यांचे एंडचे जे बल्ज पार्ट आहेत त्यांना आपण म्हटलं गॉल्जियन व्हॅक्युल्स आणि त्यांच्या बाजूला हे बाहेर पडलेले असे जे स्पेरिकल स्ट्रक्चर आहेत यांना म्हटलं जातं वेसिकल्स. यांचा रोल आहे पॅक करून पुढे फर्दर पाठवायचं. आता आपण ह्या दोघांबद्दल बोलूयात. एक सांगितलं आपण कॉन्केव्ह पार्ट आणि एक सांगितलं आपण कॉन्व्हेक्सचा पार्ट. आता हे जे काही Golgi bodies आहेत they are showing the specific polarity and the meaning of that specific polarity means they are showing one concave side and the convex side and accordingly they are having one formation phase and one it is for the transportation phase and just because of that these Golgi bodies are known as they are having the specific polarity. So हा जो polarity चा टॉपिक आहे याच्याबद्दल आपल्याला पुढे बोलायचं आहे. They are showing the specific polarity. आपण याच्याबद्दल पुढे बोलणार आहोत. आता आपण जाऊयात पहिल्यांदा हे जे काही व्हॅक्युल्स आहेत व्हॅक्युल्स स्ट्रक्चरली कसे दिसत आहेत आपल्याला दे आर नियरली स्पेरिकल इन स्ट्रक्चर. आता जर सपोज यांच्या डायमीटरबद्दल बोलायचं असेल दे आर हॅव्हिंग नियर अबाउट 600 अँगस्ट्रॉम युनिट अशा पद्धतीने डायमीटरच्या फॉर्ममध्ये दिसतो अँड दे सीन इन अ कॉन्केव्ह structure or we can say the concave side. बघा हा जो पार्ट आहे हा इकडचा पार्ट अशा पद्धतीने म्हणून आपण ह्या पार्टला म्हणणार आहोत इट्स अ कॉन्केव्ह पार्ट आणि इकडचा पार्ट जो आहे तो मात्र ह्याला कन्सिडर करतो आपण कॉन्व्हेक्स पार्ट. आपण लेन्सच्या बाबतीत कॉन्केव्ह लेन्स असेल कॉन्केव्ह मिरर असेल किंवा कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हेक्स मिरर हे असले स्ट्रक्चर याच्या अगोदर स्टडी केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्यांच्या दोन साईड कळतात. फर्स्ट पार्ट ऑर द फर्स्ट साईड इज कॉन्केव्ह साईड अँड सेकंड वन इज कॉन्व्हेक्स साईड. सो वरच्या बाजूला आपल्याला असे बेंड झालेले हे स्पेरिकल स्ट्रक्चर जे दिसतात त्यांना आपण म्हणणार आहोत दीज आर दी व्हॅक्युल्स. आता जाऊन आपण बोलणार आहोत की त्यांच्या दोन्हीही ज्या साईड वेजला आपल्याला कोणत्या कोणत्या फेज दिसत आहेत त्या कॉन्व्हेक्स पार्ट आणि कॉन्केव्ह पार्ट. पहिला
एक फॉर्मेशन असतो आणि एक ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट आहे, दोघांनाही कन्सिडर करूयात. हा पार्ट इट्स अ मॅच्युरेशन किंवा याला म्हटलं जातं सिस फेज, आणि हा जो पार्ट आहे याला कन्सिडर करणार आहोत आपण ट्रान्स फेज और द ट्रान्सफॉर्मेशन और द ट्रान्स फेज. फेज सांगितले दोन, एकामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल किंवा फॉर्मेशन होईल. इट्स अ सिस अँड ट्रान्स. हे इथून ट्रान्सफर होते. फर्स्ट वन इज द मॅच्युरेशन फेज और द ट्रान्स फेज सांगितलं आहे, आणि सेकंड वन सांगितलं आपल्याला इट्स अ कॉन्केव साईडला फॉर्मेशन अँड द सिस फेज. अच्छा, आपले हे चेंज झाले बहुतेक, खाली फॉर्मेशन आहे वरती मॅच्युरेशन आहे. इट्स अ फॉर्मेशन फेज आणि हा इथून बाहेर पडला म्हणजे मॅच्युरेशन आहे. मॅच्युरेशन आहे म्हणून याला म्हणणार आहोत आपण इट्स अ सिस फेज, आणि खालचा जो आहे सॉरी ट्रान्स अँड सिस, इट्स अ ट्रान्स अँड हिअर इज सिस. ओके, सो मेनी कन्फ्युजन. आपण सिम्पली काय लक्षात ठेवले, दोन साईड दिसले आपल्याला, ही इकडे अशी हे असे स्ट्रक्चर दिसत आहेत, परत हे इकडे असे अशा फॉर्ममध्ये. मी पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं की ही जी बाजू आहे ही आहे कॉन्केव, क्लिअर. ही जी बाजू आहे ही आहे कॉन्व्हेक्स. आपण ह्यांना क्लिअर करूयात, राईट. आता काय होतात, ह्यांच्या अवतीभोवती आपल्याला वेसिकल्स सापडतात. हे वेसिकल्स कुठून आलेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून. कॅरी काय केलं आहे त्यांनी, प्रोटीन कॅरी केलं आहे, आणि प्लस त्याच्याबरोबर ते लिपिडसुद्धा कॅरी करताना दिसून येतात. आता हे महत्त्वाचं आहे की त्यांचं जे फंक्शनिंग आहे ते कशा पद्धतीने जातं हे स्ट्रक्चरवरती डिपेंड करतं. ह्याच्यासाठी आपण असं एक कन्सिडर करूयात, इथे जे वेसिकल्स आहेत हे वेसिकल आले, वेसिकल आले. ह्या वेसिकल्सच्या आतमध्ये आपल्याला काय सापडलं, सपोज आपण इथे असं सांगितलं की इथे हे वेसिकल्सने लिपिड स्ट्रक्चर भरून आणलं आहे. हे इथे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, इथे पोर करतात. पोर केलं, रिसीव्ह कुणी केलं, जे गॉल्जियन व्हॅक्युल्स होते त्यांनी रिसीव्ह केलं. रिसीव्ह केल्यानंतर हा सर्व पार्ट ह्याच्यामध्ये रन होतोय. रन झाल्यानंतर हे कुणाशी कनेक्टेड फॉर्ममध्ये होते, इथे सपोज हे यांच्याशी कनेक्टेड आहेत, इथून ते पुढे चाललेत, इथे दुसरे ट्यूब्यूल, नंतर ते परत त्याच्या पुढच्या ट्यूब्यूलमध्ये ट्रान्सफर झाले आणि तिथून ते परत जाऊन पोचले सर्वात शेवटच्या ट्यूबकडे. आले कुठून आणि चाललेत कुठून याच्यावरून लक्षात ठेवूयात. येतायत फॉर्म होत आहेत, जाणार आहेत म्हणजे डेफिनेटली कसे असणार आहेत ते मॉडिफाईड फॉर्ममध्ये. म्हणजे आपण ह्या लिंकनुसार लक्षात ठेवूयात. ते थोडंसं डिफिकल्ट जातं की मॅच्युरेशन फेज, फॉर्मेशन फेज. आता याला लक्षात कसं ठेवणार की तयार होतोय, पहिला तयार होणार का पहिल्यांदा मॅच्युअर होणार. पहिल्यांदा तो तयार होण्याच्या फेजला जाईल आणि मग मॅच्युअर होईल, ठीक आहे. तसा मग पहिला जो त्याचा फेज असणार आहे त्याला सिस, आणि इथे कन्सिडर केला जातो ट्रान्स. इथून हे जे काही वेसिकल्स आहेत इट गेट एम्प्टी और गेट पोर इन टू द गॉल्जियन व्हॅक्युल्स. तिथून ते ह्या सिस्टमनीकडे चाललेत, तिथून ते पुढच्या लेअरकडे चाललेत, देन दे फर्दर गेट पास टू द नेक्स्ट लेअर. असे करत करत वरती जाऊन पोचत आहेत. बाय दॅट टाईम त्यांचा हा जो काही ट्रॅव्हलिंग पिरियड आहे तोपर्यंत आतमध्ये जे काही रॉ मटेरियल ह्या वेसिकल्सने येऊन पोर केलं होतं हे सर्व मॉडिफाय होतं आहे, हे सर्व कन्वर्ट होतं आहे, आणि ह्यांच्यापासून मॅच्युअर किंवा प्रॉपर असं प्रॉडक्ट तयार होते. आणि हे प्रॉडक्ट काय करणार आहे, हे प्रॉडक्ट परत वेसिकल्समध्ये जाऊन पोर केलं जातं. हे जे काही वेसिकल्स आहेत हे वेसिकल्स फर्दर गेट पोर्ड बाय द फायनल प्रॉडक्ट अँड दिस वेसिकल्स गेट ट्रान्सपोर्टेड टू द नेक्स्ट सेल ऑर्गनल्स. अशा पद्धतीने यांचं फंक्शन परफॉर्म होताना दिसतं. मी परत एकदा तिकडे येणार आहे आणि परत तिथे आपण ह्यांना कन्सिडर करणार आहोत. काय सांगतोय, ह्यांचे 3 एलिमेंट समजलेत, एक सिस्टर्नी, वेसिकल्स आणि व्हॅक्युल्स. याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. तर व्हॅक्युल्स म्हणजे काय आहेत, हे जे इथे मोठे मोठे बल्ज पार्ट दिसत आहेत, सिस्टर्नील अटॅच फॉर्ममध्ये आहेत, हे आहेत गॉल्जियन व्हॅक्युल्स. ह्यांच्या अवतीभोवती हे जे छोटे छोटे स्ट्रक्चरल पार्ट दिसत आहेत हे म्हणजेच आहेत आपले वेसिकल्स.
हे समजले. आता ह्या सिस्टर्नीच्या दोन साईड दिसल्या आपल्याला, एक होती कॉन्केव आणि एक होती कॉन्व्हेक्स. मी जर असं स्ट्रक्चर काढलं तर हा आतमधला जो पार्ट आहे, ह्या आतमधल्या पार्टला ह्याला म्हटलं जातं इट इज कॉन्केव रिजन, आणि हा जो काही असा पार्ट आहे याला म्हटलं जातं इट इज कॉन्व्हेक्स रिजन. क्लिअर? राईट. आता इथे वेसिकल्सनी काय केलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून आलेलं मटेरियल इथे पोर केल्यानंतर हे जे काही आहे मटेरियल ते कुठे पास झालंय, ते ह्या संपूर्ण सिस्टर्नीमध्ये पास झालं. हा मध्ये इथे चॅनल आहे ना, हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत. इथून ते कुठे गेले, नेक्स्ट ट्युब्युलकडे. तिथून ते कुठे गेले, अजून पुढच्या नेक्स्ट ट्युब्युलकडे. तिथून कुठे गेले ते, अजून पुढच्या नेक्स्ट ट्युब्युलकडे. असे वन बाय वन ट्युब्युल टू द नेक्स्ट ट्युब्युल, टू द नेक्स्ट ट्युब्युल अँड द फायनल ट्युब्युल. इन दिस वे हे प्रॉडक्ट असं पास होत असताना त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात आणि हे फायनल प्रॉडक्टपर्यंत जातं. म्हणून ह्या फेजला म्हणणार फॉर्मेशन फेज. इथे फॉर्म व्हायला सुरुवात होते आणि कंप्लीट झालं म्हणजे मॅच्युरेशन फेज, मॅच्युअर झाला. आता परत एकदा एक्झाम्पल आपण असं समजूयात. फार्मर आहेत, त्यांनी काय केलं, कॉटन कापूस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती तयार केला. आला कसा, वेसिकलकडून. त्यांनी ह्या कंपनीला दिला कच्चा माल, रॉ मटेरियल दिलं. त्यांनी सांगितलं की ह्यापासून तुम्ही धागे तयार करा. इथे आणून टाकले. मग ह्या त्या फॅक्टरीज आहेत याच्यामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया होत गेली, प्रोसेस होत गेली आणि मग इथे बनायला सुरुवात झाली. इथे मात्र हे कम्प्लिटली बनून बाहेर पडतंय. मॅच्युरेशन फेज, फॉर्मेशन फेज आणि यांची अजून नाव आहेत सिस आणि ट्रान्स. आता इथे मी अजून एक क्ल्यू असं लक्षात ठेवूयात की मॅच्युअर झाल्यानंतर ते काय होणार आहेत, फर्दर ट्रान्सपोर्ट होतील. ट्रान्सपोर्ट होत आहेत म्हणून आपण त्याला लक्षात ठेवूयात ना, ट्रान्सफेज. येताना आणि घेऊन जाताना मदत कोण करतायत, वेसिकल्स. कुणामध्ये ओतलं जातंय ते, व्हॅक्युल्समध्ये. आणि हे जे काही सिस्टर्नी आहे ते काय करतायत, ट्युब्युल टू द नेक्स्ट ट्युब्युल ह्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतायत. दिस इज हाव there is a formation and further maturation of a product which are get received by the endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडे आलेलं जे काही प्रोडक्ट असेल ह्या तिघांच्या साह्याने ह्याच्यावरती प्रोसेस होते, प्रक्रिया होते, देन ते जाऊन मॅच्युअर होते आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते परत काय केलं जातं, पुढे पाठवलं जातं. धागे तयार झाल्यानंतर त्या कंपनीकडे ते तसंच ठेवतील का स्वतःकडे, नाही, ते पुढे पाठवतील किंवा त्यांच्यापासून काय केलं जाईल, क्लॉथ फॉर्मेशन. मग त्याचे ते लांब मीटरचे असे कितीतरी लेंदी असे ते कपडे तयार होतात आणि मग ते सर्टन मीटरचं घेऊन आपण त्याच्यापासून जसे आपल्याला फ्लेक्झिबल फॉर्ममध्ये हवे तसे आपण काय करून घेतो, स्टिच करून घेतो. म्हणजे यांच्या प्रोसेस प्रक्रिया ह्या मात्र फार वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिसून येतात. आता त्यांच्या पोलॅरिटीबद्दल बोलूया आपण. पोलॅरिटीबद्दल बोलताना सांगितलं की त्यांना दोन साईड आहेत. एक असते कॉन्केव साईड, कॉन्केव, आणि दुसरी साइड आहे ती आहे कॉन्व्हेक्स. सो दे आर हॅव्हिंग कॉन्केव साइड as well as the convex side. Now when I am talking about the endoplasmic reticulum, their cisternae part they are close to the nuclear membrane and tubule part close to the plasma membrane. आता ह्या केसमध्ये ह्यांचा हा जो पार्ट आहे it is close to the plasma membrane and convex part is close to the nuclear मेम्ब्रेन. आता इथे एका सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्जी बॉडीज कसे कोण कुणाकडे तोंड करून बसले त्याच्याबद्दल बोलूयात. ही सेल आहे आपली. आतमध्ये दाखवूयात आपला न्यूक्लियस, हा छोटूसा न्यूक्लियस. आता पहिल्यांदा जर मला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमबद्दल बोलायचं असेल तर हे म्हणजेच काय आहेत, ह्यांची ही जी आउटर मोस्ट कवरिंग होती ह्याच्यापासून इथे हे अशा फॉर्ममध्ये ठीक आहे. ह्याच्यावरती आपल्याला इथे काही रायबोझोम्स प्रेझेंट दिसले. रायबोझोम दिसले की आपल्याला टाईप कन्फर्म झाला, कोणता, रफ एंडोप्लाझ्मिकचा. हे संपूर्ण स्ट्रक्चर म्हणजे काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सिस्टर्नीचा पार्ट कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता? न्यूक्लियसचा. आणि ट्युब्युल पार्ट कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या. ठीक आहे. नाव आता जाऊयात आपण आपल्या गॉल्जी बॉडीजकडे. ह्या ज्या गॉल्जी बॉडीज आहेत त्यांचा कॉन्केव्ह पार्ट जो आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे. म्हणजे कसा असेल माहिती आहे? हा जो पार्ट आहे म्हणजे अशा पद्धतीने वरती येते. सो कॉन्केव्ह पार्ट टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड कॉन्व्हेक्स पार्ट टुवर्ड्स द न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट दे आर शोईंग द स्पेसिफिक पोलॅरिटी. का ते स्पेसिफिक पोलॅरिटी दाखवतात? कारण असं आहे की त्यांचा कॉन्केव्ह पार्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे, कॉन्व्हेक्स पार्ट त्यांचा कुठे प्रेझेंट आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेनकडे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे न्यूक्लियसपासून जे सबस्टन्स निघतील ते सपोज आता आपण पहिल्यांदा इथे जाऊयात, ते पहिल्यांदा कुठे गेले? यांच्याकडे गेले. म्हणजे पहिल्यांदा ह्यांच्यापासून रिसीव्ह करणारा इथून निघालेले हे जे काही वेसिकल्स आहेत ते ह्यांच्याकडे येतील. म्हणजेच कोणता फेस रिसीव्ह करेल? रिसीव्ह करणारा फेस हा सिस फेस आहे. सिस फेस. बाहेर पडताना कोणता असणार आहे? हा मॅच्युरेशन किंवा ट्रान्सफेस आहे. मग रिसीव्ह करणारा जवळ पाहिजे का बाहेर पडणारा पाहिजे? रिसीव्ह करणारा पाहिजे. हे समजतंय का? ह्याला डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये परत एकदा घेणार आहोत आपण. बिफोर दॅट अजून एक इंटरेस्टिंग थिंग आहे. युनिसिस्टर्नल गॉल्जी बॉडीज आर फाउंड. इथे कुठेतरी घेऊयात आपण. युनिसिस्टर्नल गॉल्जी बॉडीज आर फाउंड. आता युनिसिस्टर्नीचा मिनिंग कळतोय आपल्याला. युनिसिस्टर्नी म्हणजेच काय सांगणार आपण की त्यांच्यामध्ये फक्त एकच सिस्टर्नी प्रेझेंट आहेत असे कुणामध्ये दिसतात? दे आर फाउंड इन फंजाय. दे ऑल्सो फाउंड इन प्लांट्स. म्हणजे प्लांट्समध्ये कमी आहेत अँड ॲनिमल्समध्ये थोडेसे जास्त आहेत. मोर. आता याचा ॲज इट इज काही फरक पडत नाही आहे. याच्यावरती क्वेश्चनही विचारले जात नाहीत. अगेन आपल्याकडे कलेक्टेड इन्फॉर्मेशन आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग आपण ह्याला कन्सिडर केलं. आता मी परत एकदा ह्याच पार्टकडे येते की हा म्हणजे कसा आहे. इथे आपण आता छोटासा इथे न्यूक्लियस दाखवूयात. ठीक आहे. इट्स अ न्यूक्लियस पार्ट. इथून कोण तयार झाले होते? हे तयार झाले होते आपले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथे असं एक ट्युब्युलर स्ट्रक्चर दाखवूयात. ह्यांच्यावरती कोण प्रेझेंट होते? रायबोझोम्स. बघा जेवढ्या मल्टिपल वेळेला घेतोय तेवढ्या वेळेला आपले हे सर्व टॉपिक क्लिअर झाले पाहिजेत. न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्जी बॉडीज आहे. न्यूक्लियसच्या कॉन्टॅक्टमध्ये ह्यांचा कोणता पार्ट आला? कॉन्व्हेक्स. आणि हा झाला आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन इथे, हा न्यूक्लियर मेम्ब्रेन इथे. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये कॉन्व्हेक्स पार्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये कॉन्केव्ह पार्ट. हा कॉन्केव्ह पार्ट म्हणजेच कोणती साईट आहे? मॅच्युरेशन. ही कोणती आहे इथली साईट? फॉर्मेशन. मगाचं कन्फ्युजन जे आहे ना ते आता पण क्लिअर करतोय. फॉर्मेशन साईट म्हणजेच त्याला काय म्हणणार? त्याचा सिस फेस. आणि हा जो आहे तो झाला त्यांचा ट्रान्स फेस. आता बोलूयात आपण ह्यांच्या ट्रान्सपोर्टेशन बद्दल. इथे आपण सिस्टर्नी स्ट्रक्चर दाखवलं, इथे आपण ट्युब्युलर स्ट्रक्चर दाखवलं. इथे यांच्या बाजूला हे वेसिकल्स प्रेझेंट होते. ह्यांनी तयार केलेलं प्रोटीन किंवा लिपिड आहे ते याच्यामध्ये भरलं गेलं. हे वेसिकल्स येऊन ह्यांच्या गॉल्जियन व्हॅक्युल्समध्ये पोर केले. पोर केल्यानंतर हे सर्व सबस्टन्स इथे फ्लो व्हायला स्टार्ट झालं सिस्टर्नीमध्ये. तिथून ते वरच्या रिजनकडे चाललं आहे. तिथे सगळीकडे जाऊन ते फ्लो होईल. तिथून परत ते पुढच्या लेअरकडे चाललं आहे. नेक्स्ट लेअरपर्यंत जाऊन ते फ्लो झाले. तिथून ते फायनल लेअरपर्यंत जातील. जसजसे हे लेअर टू लेअर ट्रान्सफर होत आहेत तेवढ्या वेळामध्ये यांच्यावरती प्रोसेस होऊन हे जे काही फूड मटेरियल आहे हे मॅच्युअर होतं. आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते मात्र वेसिकलच्या मार्फत दुसरीकडे पाठवलं जातं. म्हणजे हे प्रोडक्शन युनिट, हे मॅन्युफॅक्चरिंग मॉडिफाईंग युनिट आणि हे छोटे आहेत ना हे पॅकेजिंग युनिट.
आता तुम्ही टी व्हीला जर डिस्कवरीवरती पाहत असाल तर पहा, कधी कधी एपिसोड लागतात फूड फॅक्टरीज, त्याच्यामध्ये वेगवेगळे युनिट दाखवतात. एक रॉ मटेरियल काय म्हणतो आपण त्याला, रिसीव्ह करणारा युनिट असतो, देन त्याच्यानंतर एक प्रोसेसिंग युनिट असतो, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतो, त्याच्यानंतर फायनल प्रॉडक्ट फॉर्म होण्याचा युनिट असतो. सपोज आपण एखादा ड्रिंकबद्दल बोलूयात, सपोज कोको कोला वगैरे किंवा कोणताही XYZ ब्रँड असेल, त्यांचे रॉ मटेरियल येतील, देन त्याच्यानंतर ते असे पहा लाईनवरती असे सेव्हरल बॉटल्स प्लेस केलेले असतात, वरून तेवढ्या अमाऊंटमध्ये ते जे काही लिकर असेल त्याच्यामध्ये फिल होतं, ते पुढे जातं. त्याच्यानंतर त्याच्यावरती कॅप बसवतात, असं प्रेस होतात, कॅप बसते, पुढच्या लेअरला जातात, ते बॉक्स येतात, त्याच्यावरती बॉक्समध्ये तेवढे नंबर ऑफ बॉटल्स येतात किंवा बाहेरून पॅक होतात, आणि असे जेवढे काही सर्टन 10 असतील 12 असतील त्यांचा एक बॉक्स तयार होतो, असे मल्टिपल बॉक्स तयार होतात आणि ह्यांच्यापासून त्यांना बाहेर डिस्पॅच करण्यासाठी सोडलं जातं. हे अशा पद्धतीचं युनिट आपल्याला सेलमध्ये पाहायला मिळतं. आणि त्या केसमध्ये त्यांचा हा जो काही कॉन्व्हेक्स पार्ट आहे हा न्यूक्लियसच्या जवळ आहे, कॉन्केव्ह जो पार्ट आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ आहे, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की आपला गॉल्जी बॉडीज जे आहेत दे आर शोईंग द स्पेसिफिक पोलॅरिटी. हे आपण त्याच्या स्ट्रक्चरबद्दल पाहिलं, हे समजतंय का? लेट्स हॅव अ क्विक रिकॅप ऑफ दिस गॉल्जी बॉडीज. काय काय पाहिलं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकदा पटापट आपण ह्यांना रिमाइंड करूया. सुरुवात केली आपण डिस्कवरीपासून. डिस्कवर कोणी केला? जॉर्ज. मॉर्फोलॉजिकल स्टडी कोणी केला? नावावरून लक्ष ठेवलं, कॅमिलो गॉल्गी. कोणत्या सेलमध्ये? नर्व सेल, कॅटच्या आणि बार्न ऑलच्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं की यांचं अल्ट्रा स्ट्रक्चर कोणी दिलं? डाल्टन, म्हणून नाव काय आलं? डाल्टन्स कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर आपण बोललो त्यांच्या शेपबद्दल, शेप काय होतो? चेंज होतो हा. साईजबद्दल बोललो, ज्या सिक्रेटरी सेल्स असेल त्यांच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये, छोट्या असतील नॉन सिक्रेटरी असेल स्मॉल साईज. शेप झाला, साईज झाला. नंबरबद्दल बोललो, ॲनिमल सेलमध्ये एखादी असते, प्लांट सेलमध्ये खूप सारे दिसतात. जर सिस्टर्नीबद्दल बोललो तर मात्र फंजायमध्ये एखादी सापडते, प्लांटमध्ये कमी आहेत आणि ॲनिमलमध्ये जास्त आहेत. एक्स्ट्राचा टॉपिक आहे हा. त्याच्यानंतर आपण आलो त्यांच्या ॲक्च्युअल स्ट्रक्चरकडे. स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसले 3 एलिमेंट, सिस्टर्नी. त्याच्यानंतर आपण पाहिला वेसिकल्स आणि वॅक्युल्स. सिस्टर्नी कशा आहेत अरेंज? एकावरती एक ह्या ट्युब्युलचं लेयर केल्याप्रमाणे हे जे दिसत आहेत ना, हे एकावरती एक, दीज आर नथिंग बट दी सिस्टर्नी. आणि ह्या सगळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात. आपण अल्ट्रा स्ट्रक्चर पाहतो ना अजून डिटेलमध्ये, सो हे एकमेकांना जोडलेले आहेत. सिच्युएटेड कशा आहेत? त्यांचा हा जो काही कॉन्व्हेक्स पार्ट आहे, हा वरचा जो आहे ना खोलगट भाग कॉन्केव्ह वरचा, आणि हा खालचा जो बल्ज पार्ट आहे कॉन्व्हेक्स, हा कुठे आहे? हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ. आणि वरचा कॉन्केव्ह पार्ट कुठे आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ. अशा पद्धतीने गॉल्जी बॉडी स्ट्रक्चर दाखवतात, म्हणून त्यांची पोलॅरिटी ही स्पेसिफिक मानली जाते. आता डिरेक्टली येऊयात आपण त्यांच्या फंक्शनकडे. इझी आहे. कोण हा? न्यूक्लियस. हे स्ट्रक्चर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हा पार्ट गॉल्जी बॉडीज. सपोज न्यूक्लियसकडे काही सबस्टन्स आहेत, ते इथून ट्रान्सपोर्ट झाले, इथून वेसिकल्सकडे आले, वेसिकल्सने गॉल्जियन वॅक्युल्समध्ये पाठवले, सिस्टरनी थ्रू ते नेक्स्ट पास झाले, कंप्लीट मॅन्युफॅक्चर झालं, प्रोसेस झालं, फायनल झालं प्रॉडक्ट, परत वेसिकल्स थ्रू ते त्या सेलमध्ये दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनला रेडी. और रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत, त्यांचे जे वेसिकल्स असतील त्यांच्यामध्ये प्रोटीन तयार केले. हे प्रोटीन वेसिकल्स मार्फत कुणाकडे आलेत? गॉल्जी बॉडीजकडे. गॉल्जी बॉडीजच्या ज्या काही व्हॅक्युअल रिजन असतात त्याच्यामध्ये त्याला ओतलं जातं, पोर केलं जातं, देन त्याच्यामधून हे सर्व पुढे ट्रान्सफर होत गेलेत. असे होत होत ते फॉर्मेशन फेजपासून कुठे चाललेत? मॅच्युरेशन फेज. लक्षात ठेवतोय आपण, इट्स अ फॉर्मेशन फेज, इट्स अ मॅच्युरेशन फेज. इथून तयार होतोय म्हणून सिस फेज, इथून ट्रान्सफर होणार म्हणून ट्रान्स फेज. हे तर लक्षातच राहिलं. कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, फॉर्मेशन, मॅच्युरेशन, सिस फेज, ट्रान्स फेज. ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. जे काही रॉ मटेरियल आहे ते गॉल्जी बॉडीच्या कोणत्या फेजमधून एंटर करतं? एंट्रिंग त्याची कुठू आहे? एंट्री ही नेहमी फॉर्मिंग फेजपासून असते किंवा सिस फेजपासून असते. प्रॉडक्ट कंप्लीट फॉर्म झाल्यानंतर त्याचा डिस्पॅच किंवा बॉडीच्या बाहेर किंवा सेलपासून दुसऱ्या सेलकडे किंवा त्या सेलमध्येच अदर सेल ऑर्गॅनेल्सकडे बाहेर पाठवण्याचा फेज कोणता आहे? ट्रान्स फेज म्हणजेच मॅच्युरेशन फेज. हे दोन्हीही फेज लक्षात ठेवत आहे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल टेक अप सम फंक्शन्स ऑफ दीज गॉल्जी बॉडीज. थँक्यू.